स्मोकर हॅपी बर्थडे टू सो हॅलो जय श्रीराम पब्लिक. वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 ॲज युजल. 4 दिवस झाले रोज आपण संध्याकाळचाच व्लॉग स्टार्ट करतो आहे. काम बाकी काय नाही. सो उरकलेलं आहे आणि सीन असा आहे की निघालो आहे पुण्यात माऊच्या घरी. ॲक्च्युली सीन असा आहे, आपल्या दोस्ताचा आज ग्रुपमधल्या एका मेंबरचा बड्डे. सो बड्डे सेलिब्रेशन आहे माऊच्या घरी. सो तिकडंच निघालेलो आहे. 7 वाजलेले आहेत. शहरात घेतो आहे, एका अर्ध्या तासात पोहोचू. कसं काय नियोजन आहे बघत राहा. जास्त ताणण्यापेक्षा डायरेक्ट आज तिकडं जाऊ आणि मग ब्लॉग स्टार्ट करू. काय सीन आहे नक्की. दिवसभर आज बिझी होतो त्यामुळे ब्लॉग नाही झाला. म्हणलं संध्याकाळी डायरेक्ट बड्डेचा ब्लॉगच काढतो आहे. सो चला निघूया. सबस्क्राईब केलं नसेल भाऊ सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर. आता चिराग येतो आहे त्यासोबत निघतो लगेच. चला. बाय द वे शॉर्ट चॅनलसाठी मी सजेशन घेतलेलं. भरपूर जण मला म्हणले की भाऊ उघडून टाक, म्हणजे जे होईल ते होईल. सो लवकरच शॉर्ट चॅनल लॉन्च करून टाकू आपण. ॲक्च्युली का थांबलो आहे मी की पहिले शॉर्ट्स आपल्या रेडी पाहिजे ना, त्यासाठी थांबलेलो आहे. एकदा शॉर्ट रेडी झाले की मग स्केड्यूल करून टाकायच्या त्या शॉर्ट्स आणि मग ते अपलोड होईलच. पहिलं शॉर्टचं काम करतो आणि मग चॅनल क्रिएट करू. तुम्हाला तसं अपडेट दिलंच. चला निघालेलो आहे. थोडंसं एक काम आहे, 2च मिनटाचं काम आहे लॅपटॉपवर, ते करतो आणि मग निघू लगेच. चला. सो गाईज चला निघालेलो आहे. Meanwhile, स्मोकर हॅपी बर्थडे टू अंगाला पण नाही लागत. चला एक ग्लास वाटे केकचं शॉप आहे आमचं. सो गाईज किती वाजलेले आहेत? 12:15 वाजलेले आहेत आणि आत्ताशी घरी निघालेले. आत्ताशी स्वारगेटला आत्ता निघालो आहे घरी. सेलिब्रेशन एकदम सायलेंट झालं शॉर्ट घरी, त्याच्यामुळं काय ब्लॉगच नाही काढला. लक्षात बी नाही दिलं. अवघडच काम झालं. चालायचंच का आता. चला घरी जाऊया आणि मग गप्पा मारूया जरा. आता ब्लॉग वाढवायचा म्हणल्यावर गप्पा मारायला लागणार मला. संगलू तेरे बस रहना मुझको है तेरे साथ. याद आती है मुझे अपनी पहली मुलाकात. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में डूबना चाहूं, तेरी ही यादों में सोना मैं पाऊं. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में डूबना चाहूं, तेरी ही यादों में सोना मैं पाऊं. ट्रक बंद पडलेला दिसतोय. ट्रक बंद पडला. रोज एक नवीन गाडी बंद पडते या रोडला. सो काहीच घरी पोचलेलं आहे. घरी अरे घराला कुलूप कधीच थांबचा नाही मार उड्या मार. तुला तेवढंच जमतं मार. हा चाव चाव तेवढंच जमतं तुला. चाव जा मालकाला बोलव पण. मला झोपला. सो गाईच किती वाजल्यात? 12:30. 12:45 वाजल्यात. जस्ट घरी पोचलेले.
केजमध्ये पोरं थांबलेली दिसतात वाटतं ते वगैरे. हां आहे बघ बरं आहे का, आवाज दे मला पण. मग सो गाईज जस्ट घरी पोचलेलो आहे आणि व्लॉगच आलो. व्लॉगच शूट नाही झाला काहीच, म्हणजे ॲक्च्युली माऊच्या घरी पट्टे केला ना, सो घरची प्रायव्हसी नाही डिस्टर्ब झाली पाहिजे, त्याच्यामुळे व्लॉगला हातच नाही लावला. नंतर लक्षात आलं आपल्याकडे काहीच नाही बोलायला, फुटेजच नाही. म्हणजे आजचा व्लॉगला अवघड का पण चालायचंच. म्हणजे ॲक्च्युली आम्ही बाहेरच करणार होतो बड्डे, पण सीन असं झाला की माऊला एक तर बरं नाही, त्याच्यामुळं म्हटलं घरीच करू आपल्या साध्या पद्धतीने. आणि त्याला बरं वाटलं मग 2-3 दिवसांनी मग पुढं तर काय तर करता येईल. सो घरी पोचलेलो आहे, जरा पोरं थांबलेत, पोरांकडे जाऊन येतो जरा, मग गप्पा मारू आपण. ठीक आहे. सो गाईच गप्पा रंगवता 3 वाजलेले आहेत, रात्रीचे 3. आणि आत्ताशी बरे चाललेलो आहे बाबा. एक लय अवघड झालं आहे रात्रीचं, एक तर लेट झालं ना मग सकाळी मग करताराच होतो उठायला. त्याचे ना असं झालं की ब्लॉग पण व्यवस्थित झाला नाही आजचा, काही विषय नाही. उद्या परवा जरा ते नीट झाली की फिरायचं आहेच. आणि जरा कामं चालू असल्यामुळे फिरायचे पण प्लॅनिंग सध्या जरा, माझे पर्सनल फिरायचे प्लॅनिंग पण सध्या जरा नाही का थांबून येत जरा. आणि बाय द वे शॉर्ट चॅनलचं उद्या पते करून टाकू काम आपण. उद्या चॅनल ओपन करून टाकू आणि कसं काय सेटिंग्स वगैरे करून टाकून 2-3 व्हिडिओ सोडून देऊ त्याच्यावर. म्हणजे माझ्या जुन्या व्हिडिओ म्हणजे स्टार्टिंगपासूनचे शॉर्ट्स बनवणार आहे मी. म्हणजे प्रत्येक व्हिडिओतले 1-2 नाही का फनी पार्ट किंवा इंटरेस्टिंग पार्ट शॉर्टमध्ये. पॉडकास्टचे कसे शॉर्ट असतात तसे शॉर्ट बनवणार आहे आणि इथं अपलोड करून टाकणार. प्रायोरिटी नाही ती, तिथं अपलोड होत राहतील शॉर्ट नाही का, जसे होईल तसं. फर्स्ट प्रायोरिटी मेन प्रायोरिटी तर आपला हा चॅनल आहे. आणि लवकरच मोठ्या ट्रिपचा प्लॅन पण करतो. सध्या जरा बजेट बघून आणि जरा कामं वगैरे सगळं नियोजन बघून प्लॅन करतो, व्यवस्थित करतो सगळं. त्यात सीन असं आहे की 2 व्हीलरवर आपण जे आत्ता उज्जैनची ट्रिप मारली, आल्यानंतर लय ऐकायला लागलं मला सगळ्यांचंच नाही का, कशाला गेलं तर एवढा लांब रिस्क हे ते कायचे पोटी सगळे म्हणले. पण बघू आता कसं काय, आता नेक्स्ट ट्रिपला काहीतरी चूरण देऊन जाईल करायचं. आता करायला लागतेच, वेगळं काय तर करायला लागतेच. लोकांपेक्षा वेगळं काय तर केलं म्हणून चर्चा झाली, नाही तर मग कोणी विचारलं पण नसतं तू उज्जैनला गेलता कधी गेलता आणि काय गेलं तर कोणाला तपास पण नसता. 4 व्हीलरमध्ये गेला असतो, 2 व्हीलरवर गेलो त्यामुळं अख्ख्या सगळीकडे चर्चा झालेली. जाईल तिथं चर्चा, कुठेही जाऊ दे. पहिलं मला विचारतं अरे तू उज्जैनला 2 व्हीलरवर गेलता आहे? म्हणून गेलतो. मग कशी झाली काय झाली सगळे विचारतात, पण ॲट दी एंड असंच म्हणतात भाऊ 2 व्हीलरवर एवढ्या लांब नको जाऊ, रिस्क आहे, कुठं काय झालं काळजी पोटी सगळे बोलतात. पण चालायचं, नवीन वेगळं काय तर करायचं आहे म्हणल्यावर हे असं थोडीफार रिस्क घ्यायला असतं. सो आता काय करतो, जातो घरी, म्हणजे घरीच आहे, आतमध्ये जातो, फ्रेश वगैरे होतो आणि ब्लॉग एडिटिंगला बसतो. मग उद्याचं मग नवीन दिवस चालूच. रोज काही ना काहीतरी आहेच, रोज काही ना काही आहेच. आणि शॉर्ट करायला बिझी असलं ना, लय काम असते ना की मग बेकार होते नाही का, म्हणजे सुचतच नाही काय करावं, ब्लॉग काढू का काम करू अशी तर होते माझी. समजून घ्या तुमच्या भावाला, जरा बेकार चालू आहे सगळंच, काय हरकत नाही, जसं होईल तसं होईल. सो डन फॉर द डे, आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी